हॅलो, तर कसे आहात तुम्ही सगळे? तुमचे सगळ्यांचे आमच्या नवीन चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पर्सेंटेज तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की पर्सेंटेज हा मॅथचा एक बॅकबोन आहे. तर तुम्हाला सगळ्यांना बेसिक पर्सेंटेज तर काढता येतच असेल, पण याला आपण कशा फास्ट पद्धतीने काढू शकतो ते आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे एक बेसिक मेथड. आणि समजा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करू शकता. तर आजचं आपलं हे पहिलं लेक्चर आहे. असेच पर्सेंटेजचे पुढचे 10-11 लेक्चर येत राहतील. नवीन नवीन प्रॉब्लेम ट्रिक्स आपण घेणार आहोत. तर आजच्या लेक्चरला आपण सुरू करू. चला, तर सगळ्यात पहिले बेसिक मेथडपासून सुरुवात करू. तर बेसिक मेथड जसं काही आता समजा 35% ऑफ 840 आपल्याला काढायचे असेल तर सगळ्यात बेसिक मेथड काय आहे? 35/100 इंटू 840. मग याला सॉल्व केलं की आपल्याला उत्तर मिळते. जसं काही सॉल्व केल्यावर आपल्याला उत्तर मिळेल 294. ही मेथड सगळ्यांना येतच असेल. पण आता आपण एक दुसरी मेथड पाहणार आहोत. तिचे नाव आहे स्प्लिट मेथड. तर तेच एक्झाम्पल घेऊ आपण. 35% ऑफ 840 म्हणजे तुम्हाला समजायला सोपे जाईल. आता या स्प्लिट मेथडमध्ये काय करायचं असते की जे पर्सेंटेज आहे म्हणजे हे 35% याला स्प्लिट करायचे 2 भागात. म्हणजे तुम्ही काही पण करू शकता. 35 म्हणजे 30-5 असे करू शकता, किंवा 10-10-10 5 असे करू शकता, किंवा 15-15-5 असे करू शकता. पण 30-5 हे असे सोपे आहे. म्हणजे याच्यात काय करायचं, समजा 30% काढायचे तर डायरेक्ट 30% न काढता एक सोपी पद्धत सांगतो. आता 840 याचं पहिले 10% काढून घ्यायचे. म्हणजे याचे 10% किती येतील? 84. मग 84ला 3ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 30% मिळतील. म्हणजे 84ला 3ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं उत्तर येईल 252. हे झाले 30%. आता आपल्याला काढायचे आहे 5%. 5% कसे काढायचे? एक तर तुम्ही 5% 84 म्हणजे 10% आपले 84 येतात. ते 84चे तुम्ही अर्धे करू शकता, किंवा याचे 1% पहिले काढून घ्यायचा. 1% म्हणजे किती येतील? 8.4. मग त्याला मल्टिप्लाय बाय 5 करायचे. काही पण या दोनपैकी काही पण केलं की उत्तर 42 येईल. या दोघांची टोटल केली तर तेच तुम्हाला उत्तर भेटणार आहे 294, जे की आपल्याला इथे भेटलं होतं. तर याच्यात सगळ्यात 2 मोठे शस्त्र म्हणू शकतो आपण जे आहे की ते 10% आणि 1%. तर 10% आपण कशाचे पण काढू शकतो. आणि त्याला समजा तुम्ही 10% काढून 9ने मल्टिप्लाय केलं तर 90% होतील. 1% काढला तर 1ने 8 मल्टिप्लाय केलं 8% होतील. तशी ही सोपी मेथड आहे आणि याचं खूप पुढे कामही पडते. तर आता ह्या दोन्ही मेथड तुम्हाला समजल्या की नाही हे आपण आता बघणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला 2-3 प्रॉब्लेम्स देतो, ते तुम्ही सॉल्व करा. त्याच्यासाठी तुम्हाला 1-1.5 मिनिटाचा टायमर देतो. वाटलंच तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि नंतर मग सॉल्व करून आन्सर पाहू शकता. तर शक्यतोवर स्प्लिट मेथडच लावून बघा, म्हणजे कसं तुम्हाला समजायला सोपं जाईल. तुम्हाला आता प्रॉब्लेम देतो मी. हा घ्या, 35% ऑफ 720. हे तुम्ही सॉल्व करा. पॉज करून हे लिहून घ्या. तोपर्यंत मी तुम्हाला दुसरा प्रश्न देतो. दुसरा प्रश्न घ्या तुम्ही आता. 122% ऑफ 3560. तर तुम्ही याला पॉज करून सॉल्व करू शकता. आपण सगळ्यात पहिल्या याचं उत्तर पाहू. 35% ऑफ 720. तर तुम्ही याला बेसिक मेथडनी सॉल्व करू शकता. ते आपण पाहिलं 35/100 इंटू 720. याला सॉल्व केलं असं की याचं उत्तर येते 5. याचं उत्तर येईल 252. याचं उत्तर येईल. आणि हेच जर समजा आता तुम्हाला स्प्लिट मेथडनी पाहायचं असेल तर आपण स्प्लिट मेथडनी सुद्धा तुम्हाला सॉल्व करून दाखवू. स्प्लिट मेथड म्हणजे 35% ऑफ 720. तर स्प्लिट मेथडने आपण याला सॉल्व करू. तर याला सगळ्यात पहिले काय करणार? 30/5 याचे 10% किती येईल? 72. तर 30 = 72 इंटू 3 असं मल्टिप्लाय करायचं. मग त्याच्यावर तुम्हाला उत्तर मिळेल 216. मग 5% काढायचे असले तर 272चे तुम्ही अर्धे केले तरी चालेल, किंवा 1% काढून त्याला मल्टिप्लाय बाय 5 केलं तरी चालेल. तेच तुम्हाला उत्तर भेटणार आहे 252. तर आता आपण आपला दुसरा प्रश्न पाहू.
तर याच्यात आपण तुम्हाला डायरेक्ट स्प्लिट मेथडने सांगतो. आता 122ला कसं स्प्लिट करणार आहे आपण ते बघून घ्या. तुम्ही कसं केलं असेल तेही पहा आणि तुम्हाला कोणती मेथड सोपी जाते ते बघून घ्या. आता 122 त्याला सगळ्यात पहिले आपण 100% लिहू शकतो. त्यानंतर 20 ही सोपी आहे, तुम्ही असंही करू शकता. काही जणांनी असे केले असेल 50 50 10 10 2, काही जणांनी डायरेक्ट 120 2 असे घेतले असतील. तर हे सगळ्यात सोपे 100% म्हणजे तो स्वतः नंबर म्हणजे 3560 म्हणजे 10% किती येतील 356 इंटू 2 केले किती मिळेल आपल्याला 712 आणि 1% काढला 1% किती याचा 35.60 आणि त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपल्याला किती भेटतील 71.20 आणि या सगळ्यांची जर टोटल केली तर आपलं उत्तर येईल. इकडे साईडला लिहितो मी म्हणजे कसं याचं उत्तर येईल 4343.20 याचं उत्तर येईल. म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे हे पहा 4343.20 हे त्याचं उत्तर येईल. आणि जर तुम्हाला यामध्ये काहीही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला काही फ्रॅक्शन्स लिहून देतो ते तुम्ही लर्न करून घ्या. म्हणजे कसं पेपरमध्ये असे हे येतील तर ते तुम्हाला सोडवायला एकदम इझी जाईल. ते फ्रॅक्शन्स पहिले लिहून घ्या, मग तुम्हाला मी त्याचं काय यूज होतो ते सांगतो. 1/2 इज इक्वल टू 50%, 1/3 इज इक्वल टू 33.33%, 1/4 इज इक्वल टू 25%, 1/5 इज इक्वल टू 20%. हे तर सगळ्यांना येतच असेल 1/2 म्हणजे कोणते. तर हे पेपरमध्ये कसं विचारतात ते तुम्हाला मी सांगतो. आता काही प्रॉब्लेममध्ये असं दिलेलं राहील 33.33%, तर त्याच्याऐवजी आपण डायरेक्ट 1/3 घेऊ शकतो म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. असे 1/16 पर्यंत तुम्हाला लिहून देतो मी, ते तुम्ही पाहून डायरेक्ट लर्नच करून घ्या. हे आता आपण पाहूया 1/6 इज इक्वल टू 16.66%, 1/7 इज इक्वल टू 14.28%, 1/8 इज इक्वल टू 12.5%, 1/9 इज इक्वल टू 11.11%, 1/10 is equal to 10%, 1/11 is equal to 9.09%, 1/12 is equal to 8.33%. हे सगळे पर्सेंट आहे. आता इथे पर्सेंट लिहिले नाही पण हे सगळे असे पर्सेंट आहे. ते 1/12 ओके. 1/13 is equal to 7.69%, 1/14 is equal to 7.14%, 1/15 is equal to 6.66%. एक मिनिट 1/15 is equal to 6.66%, 1/16 is equal to 6.25%. तर हे सगळे तुम्ही पाठ करून घ्या. याचे सगळ्यांचे हे तुम्हाला लिहून दिले फ्रॅक्शन, याचे आपण यूज काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आता समजला असेल स्प्लिट मेथड, बेसिक मेथड, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्या पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील. तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला प्रॉब्लेम लागत असतील अजून तर तुम्ही मनाने अशी घेऊ शकता 80% ऑफ 200 किंवा 36% ऑफ 1221. तुमच्या मताने काही घेऊ शकता आणि स्प्लिट मेथडची प्रॅक्टिस करू शकता. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.